हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत की एक सिंपल इंडिकेटर आपल्याला सक्सेसफुल बनवू शकतो का, राईट? किंवा बरेच लोक काय करतात, एक सिंगल स्ट्रॅटेजी आहे किंवा एक सिंगल जो डेटा पॉईंट आहे त्याला फॉलो करत असतात आणि त्या बेसवरती ट्रेड्स बनवत असतात. इनफॅक्ट मी जर थोडाफार माझा एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर आपण यूज करतो एक इनफॅक्ट जो इंडिकेटर असतो तो, जर मला लेट्स सी RSI चांगला वाटतोय, बॉलिंजर बँड चांगला वाटतोय, मूव्हिंग ॲव्हरेज चांगलं वाटत असेल, सो आपण त्या बेसवरती जाऊन ट्रेड्स बनवतो. पण थोडंफार जर मी सांगायचं म्हटलं ना, तर एक एक्सपिरियन्सने तुम्हाला माहिती असेल की जेव्हा कोणतीही नवीन मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी येते किंवा कोणताही नवीन इंडिकेटर येतो तेव्हा तो जास्तीत जास्त त्याची जी लाईफ असते ती 1 ते 1.5 वर्ष किंवा जास्तीत जास्त 2-3 वर्ष, राईट? त्यानंतर त्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा त्याची एक प्रोबॅबिलिटी असते विनिंगची ती कुठेतरी आहे ती हळूहळू कमी होत असते, राईट? रिझन सोपं रिझन आहे. रिझन काय आहे त्याच्या पाठचं की प्रत्येकाला ते माहिती होतं. आता स्ट्रॅडल स्ट्रँगल बघा, जेव्हा नवीन होते खूप चांगला पैसा बनवून देत होते. आता इव्हन तो प्रत्येकाला माहिती आहे की रेंज बाउंड असेल तर स्ट्रँगल, पण आता काय करावं लागतं, ॲडजस्टमेंट करावं लागतात, वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट करावं लागतात बेस्ड ऑन दी मोमेंटम अँड अदर थिंग्स, राईट? सो आहेत खूप चांगले चांगले कन्सेप्ट, इंडिकेटर्स पण आहेत. RSI खूप चांगला इंडिकेटर आहे, मूव्हिंग ॲव्हरेज अगेन खूप चांगला आहे. पण मी जर डेरिव्हेटिव्ह डेटा पॉईंटबद्दल सांगायचं म्हटलं की डेरिव्हेटिव्ह डेटा पॉईंटमध्ये असा कोणता डेटा पॉईंट आहे जो मला इंडिव्हिज्युअली हेल्प करू शकतो, राईट? फॉर पोझिशनल ट्रेडिंग, फॉर इंट्राडे ट्रेडिंग, भले मध्ये ऑप्शन्स रायटिंग पण असेल तर, राईट? तर माझं ह्याला उत्तर असेल की वन इंडिकेटर जर तुम्हाला एक चांगली ट्रेड मिळवून देत असेल, माय आन्सर इज की डिपेंड्स अपॉन की तुम्ही त्याला किती रिअलिस्टिक करतात अकॉर्डिंग टू द मार्केट कंडिशन्स. ओके, सेम कन्सेप्ट फॉलो करतात डिफरंट मार्केट कंडिशन्समध्ये तर तो इम्पॅक्ट नाही देणार तेवढा. पण तुम्ही जर त्याला डायव्हर्सिफाईड होऊन थोडाफार यूज करता तर यू कॅन गो विथ द सेम लॉजिक. ओके, मग एक इम्पॅक्ट पॉझिटिव्ह बघायला मिळू शकतं, राईट? सो आज जो आपण व्हिडिओ बघणार आहोत त्यात आपण बघणार आहोत की इंट्राडेसाठी कोणता डेटा पॉईंट आपल्याला युजफुल आहे, पोझिशनल ट्रेडिंगसाठी कोणता डेटा पॉईंट आपल्याला युजफुल आहे, तेच ऑप्शन्स रायटिंगसाठी कोणता ऑप्शन आपल्याला एक डेटा पॉईंट अवेलेबल आहे, आणि लास्ट वन इज व्हॉट की जर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला स्ट्रॅटेजीज पाहिजे असतील तर कोणता डेटा पॉईंट इम्पॉर्टंट नाही आणि कसा ट्रेड्स बनवू शकतो, राईट? सो लेट्स स्टार्ट विथ दी व्हिडिओ. जर काहीही क्वेरी असतील तर कमेंटमध्ये सांगा किंवा वरती सपोर्ट सेक्शनमध्ये सांगा. ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड दी ॲप्लिकेशन आणि ओव्हरऑल जो आहे 25 फ्री टूलचा तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल. ओके, नाव लेट्स सी एक सिम्पल कन्सेप्ट आपण आधी बघूया, त्यानंतर आपण एक ओव्हरऑल सेटअपवरती येऊया. ओके, ठीक आहे. नाव लेट्स सी जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर ऑप्शन्स रायटरच्या पर्स्पेक्टिव्हने आपण ओपन इंटरेस्ट बघतो, सगळ्यांना माहिती आहे. ओके, नाव सपोज जर मी इथे बघायला गेलो, ओके, एक एक्झाम्पल घेऊया. हा जो आहे तो रेजिस्टन्स लेवल आहे, ओके, आणि हा जो लेवल आहे हा सपोर्ट लेवल आहे एक एक्झाम्पलसाठी. ओके, हा रेजिस्टन्स आहे आणि सपोर्ट लेवल आहे. ओके, नाव लेट्स सी स्टॉकची प्राइस काही मोमेंटम देते आणि रेजिस्टन्सच्या आसपास आली. ओके, नाव ॲज अ ऑप्शन ट्रेडर आपल्या इथे 2 अपॉर्च्युनिटी आहेत ना. कोणत्या 2 अपॉर्च्युनिटी? एक ब्रेकआउट किंवा रिव्हर्सल. आता रिव्हर्सल कधी मिळेल? जेव्हा कॉल रायटर्स जे आहेत, रेजिस्टन्सला कॉल रायटर्स असतात, जर कॉल रायटर्स स्वतःच्या इथे अजून पोझिशन्स ॲड करतील तर कुठेतरी एक रिव्हर्सल बघायला मिळेल. दॅट मीन्स व्हॉट, एक प्रेशर जो आहे तो खालच्या लेवलला बिल्ड होते, राईट? आणि तेच ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी कधी येईल? जेव्हा कॉल रायटर्स इथून स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतील, बरोबर? जेव्हा कॉल रायटर स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतील तर एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते ह्या लेवलच्या आसपास, राईट? सेम लॉजिक सपोज जर स्टॉक जे आहे काही अशी मोमेंटम देते आणि सपोर्टच्या आसपास आला. ओके, मला इथे दिसते की सपोर्टच्या इथे जो आहे ते पुट रायटर स्वतः ॲड करतात, ओके, स्वतःच्या पोझिशन्स. दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी सपोर्ट स्ट्रॉंग होते आणि प्रेशर जो आहे तो वरच्या साईडला बिल्ड होते, त्यामुळे एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळू शकतो. तेच जर मी सांगितलं की ते पुट रायटर्स आहेत ते अनवाइंड करतात स्वतःच्या पोझिशन्स, तर एक ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी कुठेतरी जी आहे ती आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस कन्सेप्ट, राईट? नाव ही झाली इंट्राडे कन्सेप्ट. आता इंट्राडेसाठी मी कोणता डेटा पॉईंट बघू? तर त्यासाठी माझ्याकडे एक आन्सर आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, सो व्हॉट आय डू, मी येणार इथे होम स्क्रीनवरती, ट्रॅकवरती येऊन ट्रिगर्स. ओके, सो हा जो डेटा पॉईंट आहे हा तुम्हाला इंट्राडेसाठी जनरली यूज करायचा आहे. हा तुम्ही यूज करू शकता टू आयडेंटिफाय ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी. ओके, की मला ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी आहे की ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. ओके, सो मी काय करणार, मी सपोज एखादी जर मला बुलिश ट्रेड पाहिजे असेल, सो फर्स्टली मी तुम्हाला इंटरफेस एक्सप्लेन करतो याचा शॉर्टमध्ये. सो इंटरफेसला जर तुम्ही इथे बघितलात ना, ओव्हरऑल मिडलमध्ये
तर हा जो मिडल पॅच आहे ना, हा तुम्हाला दाखवतोय करंट मार्केट प्राइस. ओके, की आरती इंडस्ट्रीज कुठे ट्रेड करते 711ला, अबॉट कुठे ट्रेड करते 28,350ला, ABFL कुठे ट्रेड करते 329. सो खाली प्रत्येक स्टॉकची करंट मार्केट प्राइस आहे. लेफ्ट हँड साइड इज युअर हायेस्ट कॉल. दॅट मीन्स व्हॉट, की तुमचा रेजिस्टन्स लेवल कुठे. ओके, सो लेफ्ट हँड साइड काय आपली रेजिस्टन्स लेवल. राईट हँड साइड जी आहे ती आहे हायेस्ट पुट, म्हणजे सपोर्ट लेवल कुठे आहे ते तुम्हाला दाखवते. ओके, ह्या ज्या सगळ्या स्ट्राईक्स आहेत ह्या रेजिस्टन्सच्या स्ट्राईक्स आहेत. ओके, आणि ह्या ज्या सगळ्या स्ट्राईक्स आहेत त्या सपोर्टच्या स्ट्राईक्स आहेत. ओके, नाव आरती इंडस्ट्रीजचा रेजिस्टन्स कुठे 730ला, सपोर्ट कुठे 700ला. ओके, सेम लॉजिक प्रत्येक स्टॉकला आला. देन कॉल डिफरन्स. व्हॉट इज कॉल डिफरन्स? इट्स अ डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. करंट मार्केट प्राइस काय 711, रेजिस्टन्स काय 730. दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे तो पर्सेंटेज फॉर्ममध्ये तुम्ही इथे इझिली फिगर आउट करू शकता. ओके, त्यानंतर काय पुट डिफरन्स. व्हॉट इज पुट डिफरन्स? इट्स अ डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी सपोर्ट लेवल. 711 करंट मार्केट प्राइस आहे, सपोर्ट काय 700 आहे. दोघांमध्ये किती रुपयाचा फरक आहे? 11 रुपयाचा फरक आहे. किती पर्सेंटेज फॉर्ममध्ये येतं? 1.6%. ओके, त्यानंतर जो आहे तो ओपन इंटरेस्ट आहे. व्हॉट इज ओपन इंटरेस्ट? नंबर ऑफ ओपन कॉन्ट्रॅक्ट्स, की त्या पर्टिक्युलर स्ट्राईकवर किती ओपन इंटरेस्ट आहे. त्यानंतर जे आहे ते चेंज इन ओव्ह आहे. व्हॉट इज चेंज इन ओव्ह आहे? चेंज इन ओव्ह आहे तुम्हाला हे सांगतं की किती रायटर्स जे आहेत ते आपल्या पोर्शन्स ऍड करतात किंवा अनवाइंड करतात. ओके, जर कॉल रायटर स्वतःच्या पोर्शन्स ऍड करत असतील दॅट मीन्स व्हॉट, की कुठेतरी जो आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग होते. जर अनवाइंड करत असतील तर काहीतरी आहे तो रेजिस्टन्स जो आहे तो वीक होते. ओके, तेच लॉजिक जर मी राईट हँड साईडला बघितलं तर पुट डिफरन्सला बघायला मिळतं की सपोज जर मी चेंज इन दिसते की पुटचे ते नेगेटिव्ह आहे दॅट मीन्स पुट रायटर स्वतःच्या पोझिशन अनवाइंड करतात. जर पॉझिटिव्हला आहे दॅट मीन्स सपोर्ट जो आहे तो स्ट्रॉंग होते. ओके, नाव ट्रेड कसं बनवायचं आहे? 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, जर ब्रेकआउट ट्रेड बनवायची असेल तर कॉल डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन ओव्ह आहे त्याचा नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, मी कॉल डिफरन्सवरती क्लिक केलं. चेक करा कॉल डिफरन्स 0 to 1 कोणाचा आणि चेंज इन ओव्ह त्याचा नेगेटिव्ह आहे का. ओके, यू कॅन सी झायडस लाईफ. झायडस लाईफ जो आहे तो करंटली ट्रेड करतोय 1191च्या आसपास. राईट, रेजिस्टन्स काय आहे 1200, सपोर्ट काय आहे 1100. बरोबर, स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतो की सपोर्टच्या आसपास? ऑफकोर्स रेजिस्टन्सच्या आसपास. का? कारण 0.7% डिफरन्स आहे. अँड यू कॅन सी द चेंज इन ओव्ह आहे इट्स 15% नेगेटिव्ह. दॅट मीन्स व्हॉट, इथे मला काय समजतंय की स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास आहे, त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो 15% वीक होतोय. सो टेक्निकली माझी ट्रेड कधी बनते? जेव्हा 1200चा लेवल जो आहे तो ब्रेक करणार तेव्हा. राईट, सो हे झाली माझी इंट्राडे साठी. ओके, जेव्हा झाडसले 1200चा मोमेंटम ब्रेक करेल आणि दिसेल माझी काही चेंज इन नेगेटिव्ह आहे, सो व्हॉट आय डू, मी तिकडे एखादा कॉल ऑप्शन बाय करू शकतो किंवा मी एखादा जाऊन फ्युचर बाय करेन. बरोबर, राईट. सेम लॉजिक सपोज जर मी दुसऱ्या स्टॉकमध्ये बघितलं तर यू कॅन सी TCS. इथे TCS पण आहे, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात ना, जर TCS आहे, रेजिस्टन्स आहे 4200, 4000चा सपोर्ट आहे. यू कॅन सी 5% अनवाइंडिंग कोणत्या लेवलला? रेजिस्टन्सच्या आसपास, आणि स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करते. सो टेक्निकली माझी ट्रेड कधी बनते? 4200च्या आसपास. ओके, नाव हे झालं ब्रेकआउटसाठी. आता मला जर ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची तर व्हॉट आय डू, पुट डिफरन्सवरती क्लिक करणार. लॉजिक सेम. कॉल डिफरन्स काय पाहिजे होतं? 0 to 1% मध्ये आणि चेंज इन नेगेटिव्ह. इथे पण तेच, पुट डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, नाव यू कॅन सी इथे एक्झाम्पल बघा, हिंदुस्तान युनिलिव्हर पण बघायला गेलो ना हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये, तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे आणि जो सपोर्ट लेवल आहे यू कॅन सी दोघं सेम लेवलला आहेत. राईट, सो जेव्हा तुम्हाला असं काही बघायला मिळतं थोडाफार अवॉइड करा तो डेटा पॉईंट. ओके, सेम लेवल असं जनरली लोकांनी स्ट्रॅडल विकले आहेत, सो आय अवॉइड दिस थिंग. पण तेच जर तुम्ही थोडाफार इथे बघितलं बजाज फायनान्सच्या आसपास 7000चा सपोर्ट आहे, 1% आहे, स्टील 1% लांब आहे, पण 7000चा लेवल ब्रेक झाला तर कुठेतरी एक ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आपण अँटिसिपेट करू शकतो. ओके, ट्रेड कधी बनवायचे? ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतरच. ओके, ट्रेड कधी बनवायची? ब्रेकआउट ब्रेकडाऊन झाल्यानंतर. सो हा एक डेटा पॉईंट तुम्ही, हा एक इंडिकेटर तुम्ही यूज करू शकता फॉर दी इंट्राडे स्टॉक ऑप्शनसाठी. ओके, नाव लेट्स गो विथ द डिफरंट डेटा पॉईंट. जर मी एक कोणता डिफरंट डेटा पॉईंट बद्दल बघत असेल तर कोणता डेटा पॉईंट लेट्स आता झाला इंट्राडे. नाव आता आपण पोझिशनल ट्रेडिंग बद्दल बघूया. ओके,
सो पोझिशनल ट्रेडिंगसाठी मी तुम्हाला एक कन्सेप्ट आय लाईक टू एक्सप्लेन यू, ओके, जी आहे फ्युचर्स बिल्टअपची कन्सेप्ट. ओके, सो मी ह्याला थोडं ना वरती शिफ्ट करतो. ओके, सो आता आपण बोलणार आहोत फ्युचर्स बिल्टअप बद्दल. ओके ओके सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअप बद्दल डिस्कस करतो तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या दोन गोष्टी? प्राइस एक कंपोनेंट घेतो आणि सेकंड कंपोनेंट घेतो आपण ओपन इंटरेस्टचा. ओके, सो दोघांचा जो आउटपुट येतो तो असतो आपला नरेशन. दोघांचा आउटपुट काय असतो? आपला नरेशन असतो. ओके, नाव लेट्स सी, जर मी पहिली केस इथे बघितली, पहिल्या केसमध्ये काय होत असेल? प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके, व्हॉट वॉज द सेकंड थिंग? की प्राइस जी आहे ती खाली जाते, ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली जाते. ओके, सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंग इज अ सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. त्याला आपण प्रॉफिट बुकिंग पण म्हणू शकतो. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे की प्राइस खाली चालले, ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. ओके, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण हे कव्हर केलं आहे, सो एकदा प्रिव्हियसली जाऊन त्या व्हिडिओज बघा. डेफिनेटली तुम्हाला जो आहे तो एक चांगला आउटपुट बघायला मिळेल. ओके, अँड लास्ट वन इज व्हॉट? ह्याला थोडं वरती घेऊया. फोर्थ वन इज व्हॉट? प्राइस वरती चालले, ओपन इंटरेस्ट खाली चालले, सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंगला तुम्ही एक सिम्पल म्हणू शकता की ज्यांनी ज्यांनी सेल केलं आहे ते स्वतःचा प्रेशर कुठे रिलीज करतात किंवा प्रेशर कुठे काढतात. दॅट कम्स अंडर दी व्हॉट? अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, नाव ह्या कन्सेप्टमध्ये पण ना एक ॲडव्हान्स कन्सेप्ट असते ज्याला आपण म्हणतो सायकल्स. बिल्टअप सायकल म्हणतो. वरतीच घेऊन जाऊया ह्याला आपण. ओके, सो बिल्टअप सायकल्स. ओके, लॉंग अनवाइंडिंग कन्सेप्ट समजली असेल ना तर डेफिनेटली सायकल पण समजेल. ओके, शॉर्टली मी घेतोय क्विकली कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण हे कव्हर केलंच आहे. ओके, नाव लेट्स सी, प्राइस काही अशी मोमेंटम देते वरच्या साईडला. ओके, लेट्स सी, प्राइस जी आहे ती बिकॉज ऑफ लॉंगमुळे वरती जात असेल इकडे, आणि यू कॅन सी इथे जे अनवाइंडिंग होत आहे. ओके, प्राइस दोन केसमध्ये खाली येते. कोणत्या दोन केसमध्ये? एक बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग आणि एक बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग. तर सपोज प्राइस जी आहे ती प्रॉफिट बुकिंगमुळे खालीच असेल बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग, सो दॅट कम्स अंडर दी वर्ड अ बुलिश कन्फर्मेशन किंवा एक बुलिशनेस म्हणू शकतो. केव्हा? जेव्हा लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असतं तेव्हा. लॉंग अनवाइंडिंग मीन्स अ बुलिश, आणि प्राइस खाली कशी येते? लाईक दिस. सो लेट्स सी, ही शॉर्टमुळे प्राइस खाली येत असेल आणि हे जे वरती चाललंय इट बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट? अ बेरिशनेस, अ बेरिश वन. ओके, सो जेव्हा आपण शॉर्ट कव्हरिंगचं सायकल असतं त्याला आपण म्हणू शकतो एक बेरिश सायकल. ओके, नाव कसं आयडेंटिफाय करायचं की कोणता स्टॉक लॉंग अनवाइंडिंगमध्ये शॉर्ट कव्हरिंगमध्ये आहे? सो इथे या होम स्क्रीनवरती ट्रॅकमध्ये या, बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलमध्ये या, सायकलमध्ये या. ओके, आपल्याला काय करायचंय? सो जे ग्रीन बार्स आहेत ते टेक्निकली तुम्हाला सांगतात की लॉंग, की कोणत्या दिवशी लॉंग झालंय, ब्ल्यू अनवाइंडिंग, रेड शॉर्ट, आणि द येलो वन इज शॉर्ट कव्हरिंग. ओके, लेट्स सी, मी इथे तो लॉंग अनवाइंडिंग सिलेक्ट करतो. ओके, नाव 20 मधले मला 14 दिवस लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे. सो मी इथे येणार आणि काउंटमध्ये 14 टाकतो इथे. ओके, 14 अप्लाय. ओके, नाव हा जो डेटा पॉईंट आहे ना हा तुम्हाला हेल्प आउट करून देतो की कोणता स्टॉक फ्रॉम लास्ट 20 डेज. मी इनपुट काय दिला डेटा पॉईंटला की 20 डेजचा लुक बॅक पिरियड आहे. मला 20 दिवस पाठी बघायचं आहे आणि त्या 20 दिवसामध्ये ॲटलिस्ट 14 दिवस जे आहेत ते लॉंग अनवाइंडिंग सायकल असलं पाहिजे. मी क्लिक केलं, यू कॅन सी एक्साइड, लॉरस लॅब्स, नॅशनल ॲल्युमिनियम जे स्टॉक्स आहेत ते कुठेतरी पॉझिटिव्ह दिसत आहेत राईट फ्रॉम लॉंग अनवाइंडिंग सायकलमध्ये. का? कारण काही थोडाफार जो आहे तिथे बिल्टअप जो आहे तो पॉझिटिव्ह आहे त्या लेवलला राईट. सो जर मला एखादी पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल तर पहिला प्रायोरिटी मी आयशर मोटरला देईन, एक्साइड इंडस्ट्रीजला देईन, नॅशनल ॲल्युमिनियमला देईन कारण पॉझिटिव्ह ग्रोथ आहे कुठेतरी, अल्ट्रा केमको आहे, सेल आहे राईट. सो लॉजिक विल बी सेम, लॉंग अनवाइंडिंग. आणि जर मला शॉर्ट कव्हरिंग सायकल पाहिजे बेरिशसाठी, सो आय गो अँड सिलेक्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल, अप्लाय. यू कॅन सी जे पण स्टॉक शॉर्टमध्ये आहेत ना ते बघायला मिळतील. तर बघा एशियन पण कुठेतरी शॉर्टमध्ये आहे, कोफोज कुठेतरी आहे, क्युमन्स आहे, आणि जास्त शॉर्टमध्ये बघायला तर PVR इनॉक्स पण आहे ह्या लेवलला 1-1.5% नेगेटिव्ह आहे राईट. सो ह्या स्टॉक्सला माझी पहिली प्रायोरिटी असेल जर मला एखादी बेरिश ट्रेड बनवायची असेल तर.
ओके, क्लिअर आहे. इंट्राडेला आपण कोणता इंडिकेटर बघितला, ट्रिगर्स. दुसरा आता कोणता बघितला, डेटा पॉईंट, बिल्टअप सायकल. ओके, नाव ऑप्शन्स रायटिंग बद्दल बघूया आपण. ओके, नाव सपोज जर मी ऑप्शन्स रायटिंग बद्दल थोडाफार डिस्कस करायचं म्हटलं ना, तर ऑप्शन्स रायटिंग मध्ये ना वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. मी एक शॉर्टली कव्हर करतो ऑप्शन रायटिंग. ओके, नाव ह्याच्यात मी ना दोन गोष्टीबद्दल सांगणार. जनरली आपण ऑप्शन्स रायटिंग कशी करतो, पहिलं आपल्याला पाहिजे की मार्केट जो आहे तो साईडवेज असला पाहिजे. ओके, सो साईडवेज जर मार्केट असेल तर मी काय करणार, इथे कॉल ऑप्शन सेल करणार आणि इथे पुट ऑप्शन सेल करणार. ओके, सो जनरली आपण ट्राय करतो क्रिएट करायचं एक स्ट्रँगल, राईट. किंवा लोक स्टॅडल पण विकतात की जनरली तुमचा स्ट्रँगल काही असा बनतो. ओके, पण लोक काही स्टॅडल पण विकतात किंवा स्टॅडल जनरली बेस्ड ऑन IV असतं. ओके, मी चुकीचं नाही म्हणत आहे, पण जनरली लोक स्टॅडल पण विकतात. लाईक असा तुम्हाला एक ग्राफ बघायला मिळतो, तो बेस्ड ऑन IV असतं. ओके, IVच्या बेसिसवरती ग्राफ विकतात, स्टॅडल विकतात, राईट. सो ऑप्शन्स रायटिंगचं काय असतं ना, की लेट्स सी जर मी बघायला गेलो ना, तर फक्त रेंज आयडेंटिफाय करणे इट इज नॉट अ बिग थिंग. नॉर्मली मी रेजिस्टर सपोर्टने पण करू शकतो, पण ग्रिक्सचा इम्पॅक्ट पण मेन असतो. ग्रिक्समध्ये IV असतं, त्याच्यानंतर बघायला गेलो तर गामा एक मेनली ग्रीक येतो जो ॲज अ सेलर कुठेतरी लॉस देतो. सो पहिला जो कन्सेप्ट आहे ना तो आहे IVR आणि IVPचा, राईट. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक अँड इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाईल ही कुठेतरी बघावं लागते. तर सिम्पल बघा, जर IVR IVP अबाव 60 असतात, ओके 60 किंवा 70 असतात, तर मी त्याला म्हणू शकतो एक हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट. तो एक हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये असतो एन्व्हायरमेंट. ओके, आणि जेव्हा IVR IVP बिलो 30 किंवा 40 असतील, सो दॅट कम्स अंडर व्हॉट, लो व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट. ओके, सो मला एक सांगा, जर हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला चांगला ट्रेड करणं की लो वॉलला? डेफिनेटली आन्सर असेल हायर वॉलला. का? कारण IVचा एक कॅरेक्टरिस्टिक काय आहे, IV स्टिकी असतो ग्राउंड लेवलला, IV काही अशी मोमेंटम देते. ओके, सो जेव्हा आपण IV वाढतं तेव्हा बघा क्विक फॉल देतो आपल्याला, राईट, पण लोअर वॉलला सस्टेन करतो इकडे. सो जर मी लोअर वॉल एन्व्हायरमेंटला सेल करतोय तर काय होणार, जर माझा IV वाढला तर ॲज अ सेलर प्रीमियम वाढणार, IV वाढला तर प्रीमियम वाढतो आणि ॲज अ सेलर तो लॉस आहे माझ्यासाठी. आणि तेच जर IVR IVP मध्ये मला दिसलं की स्टॉक ऑलरेडी हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला आहे आणि जर मी तिथे जाऊन सेल केलं तर IV पडू शकतो, आणि जर IV पडू शकतो तर माझे प्रीमियम पडणार आणि डेफिनेटली ॲज अ सेलर तो प्रॉफिट आहे, राईट. सो कुठेतरी मार्केटमध्ये आपल्याला IVR आणि IVP हे पण बघावं लागतं. सो बरेच पॅरामीटर्स आहेत चेक करावं लागतात. तो त्यासाठी काय डेटा पॉईंट इथे या ट्रेडिंगवरती यू कॅन सी, ह्या डेटा पॉईंटमध्ये तुम्हाला मिळेल ऑप्शन रायटर. मी क्लिक करणार. सो ऑप्शन रायटर जो टूल आहे ना, हा जनरली तुम्हाला हेल्प करतो टू आयडेंटिफाय दी रेंज. फोरकास्ट रेंज जी करावी लागते आपल्याला, रेंज फोरकास्ट करावी लागते, त्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट डेटा पॉईंट आहे. ओके, सो लेट्स सी, जर मी दाखवायला म्हटलं तर आपण इथे जाऊन निफ्टी, बँक निफ्टीत काही सर्च करू शकतो. जर तुम्हाला एखादा स्टॉक पाहिजे टू कॅन सिलेक्ट द स्टॉक एज वेल. लेट्स सी, मी इथे निफ्टी सर्च करतो. ओके, निफ्टी केलं. नाव हा बोलतो की कोणतीही एक्सपायरी तुम्हाला होल्ड करायची ते सांगा. सपोज मी 25 जुलैची एक्सपायरी घेतली आणि मला तो होल्ड करायचा, तर एक्सपायरीला अजून 10 दिवस बाकी आहेत, तर ते दाखवणार की 10 दिवस बाकी आहेत. सो यू कॅन त्या बेसिसवरती तुम्हाला किती दिवस होल्ड करायचं. लेट्स सी मला 5 दिवस होल्ड करायचं असेल किंवा मला 3 दिवस होल्ड करायचं असेल, त्या बेसिसवरती तो रेंज दाखवणार. ओके, नाव हा काय करतो बघा, तुम्हाला एक अप्पर रेंज आणि लोअर रेंज प्रोव्हाइड केलं इथे, राईट, आणि त्या रेंजमध्ये कोणता स्ट्रँगल विकायचं हे सांगतोय. त्यासोबत हा 5 पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करतो. जर पॅरामीटर्सचं डिटेल पाहिजे तर इकडे डिटेलमध्ये लिहिलेलं आहेच, पण जर मी सांगायचं म्हटलं शॉर्टली तर IVR IVP जसं मी म्हणालो की करंट मार्केटची जी व्होलॅटिलिटी आहे ती त्याच्या हायवरती ट्रेड करते की ती व्होलॅटिलिटी लोवरती ट्रेड करते, हे फिगर आउट करून द्यायला तुम्हाला हेल्प करतो. त्यानंतर आहे थीटा स्पीड, की जो स्ट्राईक मी सिलेक्ट केला त्याच्यावरती थीटाचा एक्सपोजर किती आहे, थीटा स्लो डिके होतोय की फास्ट डिके होतोय. त्यानंतर जो आहे तो गामा रिस्क आहे. गामा रिस्क बघायला गेलो तर जनरली नियर बाय एक्सपायरी येते आणि बायरसाठी खूप चांगला असतो, सेलरसाठी कुठेतरी लॉस असतो. गामा रिस्क कॅल्क्युलेट करून देतोय. आणि त्यानंतर जो आहे तो ट्रेंड स्कोर, की मार्केटमध्ये ट्रेंड आहे की नाही. जर मार्केटमध्ये ट्रेंड असेल तर ॲज अ सेलर कुठेतरी डायव्हर्सिफाईड आपल्याला व्हावं लागतं. जसं मार्केट जर बुलिश ट्रेंडमध्ये असेल तर मला कॉल 500 पॉईंटवरती 200 पॉईंट खालीच पुट सेल करावं लागेल. जर मार्केट बॅरिश ट्रेंडमध्ये असेल तर मी 500 पॉईंट खाली पुट सेल करणार आणि 200 पॉईंटवरतीच कॉल सेल करणार, राईट. सो ट्रेंड स्कोअर कॅल्क्युलेट करतो
आणि इथे तुम्हाला 3 इंडिकेशन देतो. कोणते 3 इंडिकेशन? रेड, येल्लो आणि ग्रीन. ओके, सो जर रेड इंडिकेशन असेल दॅट मीन्स व्हॉट की रिस्की आहे, कुठेतरी तिकडे जाऊन तुम्ही एखादा सेल करू शकता, पण रिवॉर्ड टू रिस्क रेशो जो आहे तो 1:1 नाही मिळणार तिकडे टेक्निकली, ते कॅल्क्युलेट करून देतो. सेकंड जो आहे तो मॉडरेट आहे. मॉडरेट मीन 1:1 आसपास आहे, पण प्रॉपरली 1:1 नाही आहे. ओके, आणि लुक्रेटिव्ह मीन्स एक प्रॉपरली 1:1 आसपास. जसं मी इथे बघायला गेलो तर निफ्टी सांगतो की हा ट्रायंगल जाऊन तुम्ही विकू शकता. एक लॉटचा जर टार्गेट प्रॉफिट असेल तुमचा 882 रुपये, स्टॉप लॉस असेल तो 880 ठेवून जाऊ शकता. मल्टिपल लॉट्सवर करायचं तर मल्टिपल लॉट्स पण तुम्ही इथे बघू शकता. टार्गेट प्रॉफिट किती असला पाहिजे, लॉसेस किती असला पाहिजे. आणि ट्राय करा की हा लाईव्ह मार्केटमध्ये यूज करा, कारण लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला यूज करायचं आहे, कारण ह्याचे ग्रीक्स पॅरामीटर्स जे आहेत ते लाईव्हली कॅल्क्युलेट करतात सगळ्या गोष्टी. ह्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे ती आहे मॅनेजमेंटची, ट्रेड मॅनेजमेंटची. यू कॅन सी प्रॉफिट अलर्ट, स्टॉप लॉस अलर्ट दिला आहे की जर माझा प्रॉफिट 80% जरी आला तर एक अलर्ट येणार. स्टॉप लॉसच्या आसपास आला 90%, 100%च्या आसपास 90 आसपास आला तर तुम्हाला एक स्टॉप लॉस बघायला मिळते. ट्रेल करायचं असेल तर यू कॅन ट्रेल. त्याचा अपडेट तुम्हाला मोबाईलवर पाहिजे की टेलिग्रामवर पाहिजे ते सिलेक्ट करा. ओके, टेलिग्राम लिंक केलं तर त्याचा अपडेट पण तुम्हाला इथे येऊन जाईल. ओके, हा एक टूल आहे जो स्ट्रँगलसाठी आपण युजली यूज करू शकतो. ओके, जर कोणाला स्ट्रॅडल विकायचे, IB बेस्ड ट्रेड बनवायची असेल तर सिम्पल आहे, ट्रेडिंगवरती या, वॉल ट्रेडरवरती या. ओके, सो वॉल ट्रेडर जो हा टूल आहे ना, हा तुम्हाला जनरली आयडेंटिफाय करून देतो की व्होलॅटिलिटी बेसिसवरती कोणते सिग्नल्स जे आहेत ते बेटर आहेत. ओके, सो लेट्स सी जर व्होलॅटिलिटी बेसवरती ट्रेड करायचे तर 2 सिग्नल्स येतात. एक सिग्नल येतो लॉंग व्होलॅटिलिटीचा आणि सेकंड येतो तो शॉर्ट व्होलॅटिलिटीचा. लॉंग व्होलॅटिलिटी म्हणजे काय की व्होलॅटिलिटी इथून वाढू शकते. सो ॲज अ वॉल ट्रेडर, ॲज अ व्होलॅटिलिटी रायझेस जेव्हा पण होते तेव्हा प्रीमियम्स वाढतात. तर प्रीमियम वाढल्याने कोणाला प्रॉफिट आहे? डेफिनेटली बायरला प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, कॉल अँड पुट ऑप्शन बाय करणार. आणि शॉर्ट वॉल मीन्स काय की व्होलॅटिलिटी ड्रॉप होऊ शकते, शॉर्ट व्होलॅटिलिटीचा सिग्नल आहे तर मी काय करणार, कॉल अँड पुट ऑप्शन सेल करणार. सो तिकडे स्ट्रॅडल जाऊन मी विकणार. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी ड्रॉप होणार तेव्हा माझे प्रीमियम पडणार आणि मला बेनिफिट आहे. सो कोणत्या स्टॉकमध्ये शॉर्ट वॉलचे सिग्नल आहेत, कोणत्या स्टॉकमध्ये लॉंग व्होलॅटिलिटी होऊ शकते, या सगळ्या स्टॉकची डिटेल तुम्हाला इथे बघायला मिळू शकते. सो हे एक तुम्ही यूज करू शकता. आता ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी आपण कुठे यूज करू शकतो, कुठे ट्रेड्स बनवू शकतो? ट्रेडिंगवरती या. हा जो टूल आहे ना जनरली आपण पेपर ट्रेडिंगसाठीच बनवला आहे. सो ऑप्शन्स आर्किटेक्ट इज अ टूल जो तुम्ही जनरली पेपर ट्रेडिंगसाठी यूज करू शकता. खूप सुंदर कन्सेप्ट आहे. जेव्हा पण आपण ट्रेड बनवतो आपण माहिती नाही शकत की आपला प्रॉफिट किती होऊ शकतो, लॉस किती होऊ शकतो. ऑप्शन्स आर्किटेक्टवरती या. ॲटलीस्ट 5 days 4 days पेपर ट्रेड करा. ती कन्सेप्ट जी पण आपण नवीन शिकतो, जर ती कन्सेप्ट तुम्हाला कन्सिस्टंटली पॉझिटिव्ह रिटर्न देते तुमच्या रिसर्चवरती, देन ट्राय टू इनिशिएट अ 1 lot, देन गो विथ द 2 lots, देन गो विथ द 3 lots. सो राईट, मल्टिपल लॉट्सचं तुम्ही कन्फर्मेशन घेऊन त्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल ट्रेडिंग कॅपॅसिटी तुमची एक फिक्स करू शकता. राईट, सो हा एक डेटा पॉईंट आहे. हा युजली तुम्ही यूज करू शकता फॉर दी एक पेपर ट्रेडिंग म्हणून. ओके, सो आपण किती कन्सेप्ट बघितले आजच्या दिवसात? 3 ते 4 कन्सेप्ट बघितली. पहिली गोष्ट इंट्राडेसाठी ट्रिगर्स टूल, पोझिशनरसाठी बिल्टअप सायकल, ऑप्शन्स रायटिंगसाठी ऑप्शन रायटर, व्होलॅटिलिटी ट्रेडिंगसाठी वॉल ट्रेडर. सो एक फक्त इंडिकेटरवर आपण नाही चाललोय. राईट, आपल्याला डायव्हर्सिफाईड व्हावं लागतं जसं जसं मार्केट मोमेंटम देतो. ज्या दिवशी मला इंट्राडेसाठी मोमेंटम नसेल तर मी त्या दिवशी काय करणार, पोझिशनली शिफ्ट होणार. ज्या दिवशी मला पोझिशनली ट्रेडिंग नसेल, इंट्राडे ट्रेडिंग नसेल, त्या मी ऑप्शन्स रायटिंग करणार. ज्या दिवशी काहीच नसेल तेव्हा मी व्होलॅटिलिटी ट्रेडिंग करणार. राईट, सो ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण एक यूज करू शकतो आणि त्यानुसार ट्रेड्स बनवू शकतो. तुम्हाला पण माहिती आहे दरवेळेस इंट्राडे मोमेंटम नाही आहे, दरवेळेस पोझिशनल मोमेंटम नाही आहे. सो डायव्हर्सिफाईड व्हा पण डेटा पॉईंट सोबत राहा. एकच इंडिकेटर तुम्हाला पैसे बनवून नाही देऊ शकत. राईट, सो ही माझी कन्सेप्ट आहे. युजली जेव्हा पण मी ट्रेड्स बनवतो किंवा जेव्हा पण मी जनरली काही एक अनालिसिस करत असेल तर मी ह्या प्रकारे करतो. राईट, सो डिपेंड्स अपॉन यू. इफ यू जर तुम्हाला स्टिक व्हायचं असेल एखाद्या कन्सेप्टवरती यू कॅन स्टिक, पण सेम कन्सेप्ट तुम्हाला माहिती त्याची लाईफ स्पॅन जो आहे तो हळूहळू कमी होत असतो. राईट, सो ट्राय टू गो विथ द थोडा डायव्हर्सिफाईड व्हा. थोडा मार्केट जसं मॅच्युअर होतं तसं आपण पण मॅच्युअर होत जायचं आणि त्या बेसवरती आपण ट्रेड्स बनवायचे. राईट, सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. कारण बऱ्याच ज्या आहेत त्या आपण व्हिडिओ जाणणार आहोत इन फ्युचर. सो डेफिनेटली तुम्हाला याचा अपडेट मिळेल. ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केला, लिंक ॲप्लिकेशनची डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड करा, 25 फ्री टूल्स ॲक्सेस मिळून जाईल. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.